बंद करा. नमस्कार, मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे पार्टेवाडी या ठिकाणी. पार्टेवाडी या ठिकाणी महादेवी माता मंदिर हे महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे आणि हे आपल्या आंधर मावळमध्ये पार्टेवाडी या ठिकाणी आहेत. आणि तिथे स्वयंभू देवी भरपूर म्हणजे खूप म्हणजे वर्षानुवर्ष तिथे ही देवी स्वयंभू म्हणून इथले नागरिकांचं म्हणणे आहे. आपण जाणून घेऊ. आणि ह्या देवीचा 14वा वर्धापन दिन 3 दिवस साजरा होत आहे. त्यांचं काय नियोजन आहे, 3 दिवस काय कार्यक्रम चालणार आहे, कशा पद्धती त्यांची रूपरेखा असणार आहे, आपण जाणून घेऊ आणि देवीबद्दल माहिती घेऊया. काय सांगू शकता भाऊ तुम्ही? आज आपल्या महादेवी मंदिराच्या वर्धापन दिन 14वा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रमाचं आयोजन चालू आहे. याची तयारी आज जवळपास पूर्ण होत आली. उद्यापासून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमामध्ये शतचंडी यज्ञ असेल. प्रामुख्याने शतचंडी यज्ञ करत असताना 3 दिवसासाठी 30 ब्राह्मणांचा समूह असेल आणि ते 30 ब्राह्मण असताना तिथं 30 ब्राह्मण आपल्याला शतचंडी यज्ञ करतील. त्याशिवाय उद्या देवीची भव्य शोभायात्रा असेल. 4 तारीखला कीर्तन आहे, 5 तारखेला कीर्तन आहे, बाकी भजनाचे कार्यक्रम आहेत आणि शतचंडी यज्ञ 3ही दिवस सलग चालू असणार आहे. असा हा एक धार्मिक उपासनेचा कार्यक्रम आपण करत आहोत आणि याच्यामधनं आपल्याला त्या असणाऱ्या पवित्र ठिकाणाची ऊर्जा कायम टिकून राहावी, त्या ठिकाणी असणारं पावित्र्य सांभाळून राहावं याकरता हे चाललेले धार्मिक यज्ञ आहे. भाऊ, आम्ही फक्त बघितलं 1 दिवस ठीक आहे कार्यक्रम म्हणजे तुमचा वर्धापन दिन, पण तुम्ही म्हणजे ह्या डोंगराळ भागात म्हणजे एवढं लांब डोंगराच्या कुशीत लपलेलं तुमचं पार्टेवाडी गाव आणि तुम्ही एवढ्या लांब असून तुम्ही म्हणजे छोटंसं गाव तुम्ही एवढं 3 दिवस तुम्ही म्हणजे यज्ञ करता किंवा कार्यक्रम घेता. भाऊ म्हणजे खरंच तुम्हाला देवीने भरभरून दिलं आहे का, म्हणजे तुम्ही त्यांचं म्हणजे हे करताय? आज आपल्याला शतचंडी यज्ञ करत असताना शतचंडी यज्ञ म्हणजे शतचंडीचे 100 पाठ बोलायचे असतात आणि 100 पाठ बोलण्याकरता ते 30 ब्राह्मणांची संख्या असते. पण त्याचा कालावधी 3 दिवसाचा लागतो, कारण तेही माणसाचे ते जेव्हा ते पाठ वाचतात त्या पाठ वाचण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी लागतो. आणि ह्या 3 दिवसामध्ये मग बाकीच्या संध्याकाळच्या टायमाला काय कार्यक्रम असावेत तर मग त्याच्यासाठी कीर्तनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि हा महादेवी प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. याच्यामध्ये आता कार्यक्रमामध्ये इतर अनेक लोक म्हणजे सपोर्ट करत आहेत, बरेचसेच लोक मदत करत आहेत आणि आता ह्या कार्यक्रमाची रूपरेषा दिवसेंदिवस वाढत चालली. सुरुवातीच्या पहिल्या वर्षाचा कार्यक्रम 1 दिवसाचा असायचा, आता तो 3 दिवसावर आलेला आहे. कदाचित पुढच्या वेळेस 5 दिवसाचा असेल, सहस्त्रचंडी होऊ शकतो. म्हणजे हा यज्ञ करण्यामागची एकच आमची मनोधारणा आहे की आम्हाला त्या असणाऱ्या ठिकाणावरती ऊर्जा, जी देवीची ऊर्जा आहे ती पवित्र ऊर्जा तिथं कायम टिकून राहावी याकरता आमचा हा यज्ञ सोहळा आहे. आणि महाराज म्हणजे भाऊ तुम्ही म्हणजे स्वतः मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके पण इथं उपस्थित राहणार, असे भरपूर दिग्गज मान्यवर इथं उपस्थित राहणार आहे. आणि इथं म्हणजे तुम्ही एक प्रकारे म्हणजे हे केलेले काय अंधर मावळचं पर्यटन स्थळाचं तुम्ही इथं जागृती केलेली आहे. आपल्याला मावळचे माननीय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखालीच या कार्यक्रमाचं आयोजन करतो. कारण आमची धारणा त्यांच्याबद्दल अशी आहे की आजपर्यंत आम्ही कुठली आवाज दिला त्यांना तर त्या आवाजाला ते लगेच उत्तर देतात आणि आमचं कुठलंही काम असेल तर ते काम कुठल्याही क्षणात ते पूर्ण करून देतात. कधीही असं होत नाही आम्हाला की कामासाठी त्यांच्याकडं त्यांच्या ऑफिसला चक्रा मारायला लागत आहेत की तिथं जाऊन बसावं लागते, कुणाची तरी म्हणजे हातपाय जोडावं लागतात, असं काही करायला लागत नाही. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. एका कॉलवरती त्यांनी अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. मंदिराच्या रस्त्यासाठी असतील, आता जे काही सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहेत ह्या कॉन्क्रीटचा रोड करता कुठल्याही अडचणी आल्या. बरं, ज्या दिवशी अण्णा आमदार नव्हते त्या दिवशीसुद्धा अण्णा ह्या कार्यक्रमासाठी यायचे. आजही ते येतात, कार्यक्रमाला हजेरी लावतात. 1 दिवस संध्याकाळी ते उपस्थित असतात. म्हणजे ही त्यांच्या मनात असणारी देवीबद्दलची भावना आहे आणि ते त्या भावनेपोटी तिथे येतात आणि त्या भावनेपोटी आम्ही आमच्या ग्रामस्थांनी कुठलंही काम सांगितलं तर त्या कामाला कधी त्यांच्याकडून नकार येत नाही. नकार म्हणण्यापेक्षा कधी विलंबच होत नाही. म्हणजे आज काम सांगितलं तर मला वाटतं की सकाळी सांगितलं तर संध्याकाळी आमच्या कामाचा आदेश तयार असतो आणि कामाचा कॉन्ट्रॅक्टर पण फायनल असतो. खूप छान भाऊ. म्हणजे अण्णा जसे स्वतः हे ठेवतात काय वारकर म्हणजे पूर्ण कीर्तन सोहळा खामशेतला येतो, तसंच तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून कुठेतरी म्हणजे नाही त्यांच्या पावलावर पाऊल नाही म्हणता येणार, कारण त्यांच्या कामाची किंवा त्यांच्या कार्याची खूप मोठी व्याप्ती आहे आणि त्यांचं कार्य हे खूप मोठं म्हणजे ते जनतेच्या मनातील राजा माणूस आहे. म्हणजे आज प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांना एक राजाचा दर्जा आहे आणि ते आहेतच मुळात दानशूर व्यक्तिमत्व.
म्हणजे ते कसं आहे, त्यांच्या दानशूरतेचं कुणीच मुकाबला करू शकत नाही. म्हणजे आणि आज त्यांची जी भावना आहे ती सगळ्या बाजूने या, म्हणजे आध्यात्मिक असू द्यात किंवा म्हणजे ते बघा तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाची पद्धत पण बघितली. आपण जर त्यांनी कीर्तन सोहळा भरवला तर ते कीर्तनामध्ये तो भक्तिमयच करून टाकणार. एखादा इव्हेंट घेतला तर तो इव्हेंटसारखाच फेमस करणार. म्हणजे त्यांची ती जी कामाची जी पद्धत ती खूप वेगळी आहे आणि ते त्या लेवलचे व्यक्तिमत्व आहे. आज म्हणजे मला अपेक्षेप्रमाणे अण्णा येतील आणि कदाचित ह्या वेळीस ते आमदार म्हणून येतील, पण पुढच्या कार्यक्रमाला आमच्या 15व्या वर्धापन दिनाला ते नामदार म्हणून असतील. खूप छान तुम्ही सांगितलं होतं. भाऊ काय सांगू शकता म्हणजे तुमच्या गावातला कार्यक्रम तुम्ही मावळतील जनतेला आम्ही हे सांगू इच्छितो की आपण जे हे कार्यक्रम जे करतो आहे काय, हे देवीचं महत्त्व कसं वाढेल. देवी ही पूर्ण व्याप्तच आहे, तिचं महत्त्व वाढवण्याची गरज नाही. पण कसं असतं की एखाद्याला काही दाखवण्याकरता काय, भक्ती वाढण्याकरता आपल्याला देवीचे हे कार्यक्रम करायचे असतात. आज तुम्ही मंदिराचा आमचा परिसर पाहिला. मी संदीप भाऊ यांना धन्यवाद देतो. त्यांनी जी मंदिराची ठेवण आणि मंदिराचा जो साचा तयार केला आहे, ह्या त्यांच्या विचाराला तोड नाही काय. मी कायम सांगत असतो की कार्यक्रमाला हजर राहणं ही सोपी बाब आहे, पण मंदिर व्यवस्थितरित्या करणं ही खूप अवघड बाब आहे काय. आपण एखादं काही काम करायचं म्हटलं की त्याला आपल्या गावातून खूप विरोध होतो, पण एवढ्या सगळ्या जनतेचा विरोध डावलून त्यांनी जे कार्य केलं त्यांना शतशः माझे धन्यवाद आहेत. आणि भाऊ महाराष्ट्रात एकमेव मंदिर आहे, असं मंदिरच नाही म्हणजे कुठेही महाराष्ट्रामध्ये हे एकमेव मंदिर आहे. आणि मला असं वाटतं की इथे आम्हाला जो देवीने परिसर दिलेला आहे हा असा परिसर कुठेच नाही आहे. ह्यानंतर आमचं एक दत्त मंदिर होतं आहे. मला वाटत नाही इथे आसपासच्या परिसरात एवढा मोठा परिसर मंदिराला लाभलेला असं एकही स्थान नाही आहे. तुम्ही आमच्या महादेवी मंदिराच्या परिसरात पदार्पण केलं तर जी तिथली ऊर्जा आहे ही माणसाला फार समाधान देते. तुम्ही ऐन भर दुपारी जावा पण इतकी चीर शांतता असते तिथे आणि माणूस एवढा निवांत असतो की मला असं खरंच वाटतं की कणाकणामध्ये तिचं स्वरूप आहे. खूप छान. भाऊ काही सांगू शकता तुम्ही तुमच्या म्हणजे आपल्या मावळतील जनतेला तुमच्या आज वर्धापन दिनानिमित्त 3 दिवस तो चालणारे कार्यक्रम. आज हे म्हणजे आम्ही स्वप्नातही विचार नव्हता केला की आज आमचं महादेवी प्रतिष्ठान आहे. आज तिचा 14वा वर्धापन दिवस आहे आणि 14 वर्षामध्ये विविध प्रकारची रोषणाई अगदी आमच्या म्हणजे ह्या ग्रामीण भागात कदाचित ते कधी नजरेखालून गेली नसेल. एवढे विविध प्रकारची रोषणाई, विविध प्रकारची म्हणजे होम हवन विधी आणि बाकी तर एवढं मोठं पार पाडतोच, पण इतर दिवशी 12ही महिने तिची जे नियमाची जपणूक आहे, संदीप टकले हे त्या नियमाला त्यांनी एवढं जपलेलं आहे. प्रत्येक पौर्णिमेला तिथं अन्नदान आणि भक्ती म्हणजे त्याची पारदर्शिका म्हणतात ना, देवाला जपलं की तो त्याचं हे दाखवतो. अशा पद्धतीनं नित्य नेमानं त्यांच्या मागं कुठलंही किती मोठं काम असेल पण ते सगळं तिथली विधिवत पूजा केल्याशिवाय ते कधीही कुठल्या कामाला पहिले बाहेर जाणार नाहीत. कारण की त्यांना जरी तुम्ही किती अर्जंट बोलवलं, पहिली त्यांची सकाळी त्यांची ती ज्या म्हणजे भावना जे ग्रामण देवताला जे जपावं लागतं की त्याची म्हणजे देव हा पवित्रच आहे, पण त्याची पवित्रता राखण्यासाठी जे जे काय करावं लागतं हे त्यांनी ते जपलेलं आहे आणि त्याचा लाभ म्हणजे आम्हाला ग्रामस्थाला होतो. कारण की हा भाऊ तुम्ही आता 3 दिवस तुमचा कार्यक्रम चालणार आहे, तुम्ही जनतेला काय आवाहन करू शकता? आम्ही तर एकच म्हणतो की आमचं एक छोटंसं गाव आहे, आम्ही एवढा परिश्रम घेतो, पण मी भाविकांना एकच त्याचं सांगेल की ह्या परिश्रमामध्ये तुम्ही सामील व्हावं आणि ह्या गोष्टीचा आनंद घ्यावा आणि याच्यात आपण आनंद घ्या. कारण की आज आमचं छोटंसं गाव आहे, खूप मोठा परिश्रम घेतात. त्यांच्या पाठीमागं आमचे जे संदीप टकले आहेत हे करतात आणि ते गावाला आपल्या मिळून घेतात आणि कुठल्याही गोष्टीचा भेदभाव न ठेवता असा परिश्रम आम्ही आता ह्या 3 दिवसाचा परिश्रम होणार. कारण की विधिवत करणार आहोत, तर त्याच्यात सगळे ग्रामस्थ आमचे आवर्जून आणि हे येणाऱ्या पिढीला घडवण्याचं काम आहे आणि हे घडत राहील. खूप छान. काय सांगू शकता तुमचा वर्धापन दिन आता 3 दिवस कार्यक्रम चालणार आहे, तुम्ही मावळत्या जनतेला काय आवाहन करू शकता तुमच्याकडे यावे म्हणून?
आम्ही सगळ्या भाविक भक्तांना आवर्जून सांगितलेलं पण आहे. जी आम्ही जाहिरात जी केलेली आहे, आम्ही हँडबिल छापलेत, सरपंचांनी हे जे काय सगळं गोष्टी केलेल्या आहेत आणि बाकीचे कार्यक्रम जे ठेवलेले आहेत, हे आमच्यासाठी आणि भाविक भक्तांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात ते. ह्या हिशोबाने या ना एवढं एकटीवर काय नाही जमत.